नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल महाप्रसादाचे गोविंद लाडू। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। लाडू बनवण्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी मी कढईमध्ये हे पोहे घालून घेतलेत आणि लो टू मीडियम फ्लेमवरती हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत। तर पहा, पोहे लगेच फुलून आलेले आहेत आणि 1-2 ते 3 मिनिटांमध्ये हे पोहे आपले भाजून झालेले आहेत। ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे। हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे। तर हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। पहा, शेंगदाणे आपले जवळजवळ भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्या। आता तिसरी वस्तू आपल्याला लागणार आहे ते म्हणजे अर्धी वाटी किसलेलं खोबरं। तर हे खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढईमध्ये हे खोबरं घालून घेतलेलं आहे आणि हे खोबरं आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। या खोबऱ्यामध्ये आपल्याला 1 चमचा खसखस घालून घ्यायचे आणि दोन्ही एकत्रितपणे 1 मिनिटभर भाजून घ्यायचे। बघा, खोबरं आपलं गुलाबी रंगावरती भाजलं गेलेलं आहे। आता हे खोबरं आपण काढून घेऊयात। प्लेटमध्ये तिन्ही गोष्टी आपण काढून घेतलेल्या आहेत। याला थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याची मिक्सरवरती पूड करायची। आता खोबरं आणि पोहे मी एकत्रित मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। आपण हे अर्ध वाटणार आहेत। तर पहा, हे वाटून झाल्यानंतर किती छान याची पूड तयार झालेली आहे। त्यानंतर राहिलेला अर्ध खोबरं आणि पोहे घालून त्याच्यामध्ये इलायची घाला आणि परत हे वाटून घ्या आणि एका बाउलमध्ये काढून घ्या। आता पहा, शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या। या शेंगदाण्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। आता शेंगदाणे आणि गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एकत्र घालून घेतलाय आणि हे मिक्सरवरती आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। बघा, किती छान असं वाटून झालेलं आहे। आता हे बाउलमध्ये काढून घ्या आणि पोहे आणि शेंगदाण्याचं जे वाटण आहे ते एकत्रितपणे छान हाताने मिक्स करा। बघा, याप्रमाणे गोळा तयार होईल। किती छान बाइंडिंग आलेलं आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्या। तूप हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा मगज बी घाला आणि याचे आपल्याला आता लाडू वळून घ्यायचे। त्यासाठी मी एका छोट्या प्लेटमध्ये खसखस घेतलेली आहे। तर छोटा गोळा घेऊन याचा लाडू वळून घ्या। मध्यम आकाराचे लाडू मी वळलेले आहेत। तर हा वळून झालेला लाडू आपल्याला काय करायचं आहे तर खसखसमध्ये थोडासा घोळवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो दिसायला पण छान दिसेल। तर खसखसमध्ये हा लाडू मी घोळवून घेतलेला आहे। पहा, असे मी लाडू बनवून घेतलेले आहेत। तर 1 वाटी पोह्यामध्ये आपले एकूण 10 लाडू तयार